राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आज बारामतीमधील आप्पासाहेब पवार सभागृह येथे नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात नागरिक हे भेटीगाठी घेण्यासाठी आलेले आहेत। एकंदरीत नागरिकांची जी कामे आहेत ते नागरिक आहेत ते घेऊन आलेले आहेत आणि त्या कामे सोडवण्याचा प्रयत्न जे आमदार रोहित पवार आहेत ते करीत आहेत। एकंदरीतच काही वेळापूर्वीच हा जनता दरबार सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक हे या ठिकाणी दाखल झालेले पाहावयास मिळत आहेत। एकंदरीतच आपण पाहू शकता की अनेक नागरिक आहेत हे आपल्या समस्या रोहित पवार यांना सांगत आहेत आणि त्या सोडवण्याचा जागीच प्रयत्न हे आमदार रोहित पवार करत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत की त्यांचे प्रश्न आहेत ते हे रोहित दादांना भेटण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल खरं तर रोहित दादांना भेटण्यासाठी आलेले काय? आम्ही सिद्ध टेकून आलोय कर्जत दादांची भेट घ्यायची आम्ही। काय समस्या आहे? हा एक कागद आपल्या जमिनीच्या कागदासाठी। नक्कीच कर्जत जामखेडवरून देखील काही नागरिक आलेले आहेत। आपल्यासोबत ज्येष्ठ नेते बाप्पू देखील आहेत। बाप्पू, आज दादांचा नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत, एकंदरीत जनता दरबार होत आहे, कसं पाहता, काय सांगा? काय नाही, ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे ते महाराष्ट्राचे प्रांतिकचे सरचिटणीस आहेत, आपले प्रवक्ता आहेत पक्षाचे आणि लढवय आमदार आहेत। त्यामुळं आम्ही आज त्यांच्या भेटीला इथं आलेलो आहे आमचे कामं घेऊन। काय 2029ची काही ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे का, त्यामुळं हे भेटीगाठी वाढत आहे असं देखील नागरिकांमध्ये चर्चा आहे, कसं पाहता आलो? नाही, त्याबद्दल आता आम्ही काही सांगू शकत नाही। म्हणजे जे काय आहे ते आता फक्त दादा हे कार्यकर्ते काम करणारा माणूस आहे, कामाचा माणूस आहे, म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांच्या भेटीसाठी आम्ही इथं आलेलो आहे, एवढंच। अनेक नागरिक भेटीसाठी आले आहेत आणि कामे देखील आहेत, जागेवरती समस्या दादा सोडून नाही, काम करतात म्हणून तर लोक येतात ना त्यांच्याकडे। कामाचा माणूस आहे, काम करतात, लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेतात आणि ते सोडवण्याचा ते प्रयत्न करतात, म्हणून ते लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात। कामे जागेवरती सोडवण्याचा दादा प्रयत्न करतायत म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात, काय सांगाल? आज दादा नागरिकांच्या भेटी घेत आहे, एकंदरीत जनता दरबारच भरत आहे, मोठ्या प्रमाणात नागरिक देखील दाखल आहेत। चांगली गोष्ट, लोकांचे प्रश्न सुटत आहेत जलद गतीने आणि न्याय मिळतोय, त्यामुळं चांगलं आहे। आम्ही त्यांना अभिनंदन करायला आलो त्यांची रयत भवन उत्तर त्यांच्या विभागाची नेमणूक झाल्याबद्दल, आणि आमची काही लोक आहेत त्यांचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आम्ही दादांकडे। नागरिकांमध्ये चर्चा आहे 2029ची तयारी देखील असते, ते आता आम्ही सांगू शकत नाही, आमचे पक्षाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार हे ठरवतील। नागरिक हे मोठ्या प्रमाणावरती इथे दाखल झालेले आहेत आणि जी कामे आहेत ती जाग्यावरती सोडवण्याचा रोहित पवार प्रयत्न करत आहेत। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, काय सांगाल, काय समस्या आहे, काय दादा? आमच्यात एक भूमी अभिलेखच्या विषयी शेतजमीन आमची मोजणीसाठी आम्ही अर्ज केलेला आहे कर्जत भूमी अभिलेख अधीक्षक विभागाला। साधारण 2.5 महिने उलटून गेले, पण द्रुतगती तात्काळ मोजणी मागून सुद्धा आमची मोजणी काही झालेली नाही। ही समस्या आम्हाला रोहितदादाला मांडायची आहे। नक्कीच अनेक समस्या घेऊन नागरिक येथे आलेले आहे, पाहावयास मिळत आहेत। आपल्यासोबत काही बारामतीमधील देखील नागरिक आहेत, काय सांगाल? आज नागरिकांच्या भेटीगाठी जनता दरबार भरत आहे। दादा दरवर्षीच ॲडमिशनच्या काळात इथं असतात आणि त्यांनी आज नागरिकांच्या भेटीगाठीसाठी ते आलेले आहेत बारामतीतले, आणि ते बारामतीचे रहिवासी असल्यामुळं बारामतीचे लोक त्यांच्याकडे कायमच जात असतात। नागरिकांमध्ये चर्चा की 2029ला तयारी बी असू शकते? नाही नाही, असं काही नाही। आज तो निर्णय आदरणीय पवार साहेबांचा आहे, तो काही निर्णय आमच्यासारख्या माणसांचा नाही, अजून काही तसं नाही। आदरणीय पवारसाहेब निर्णय 2029चा नक्की घेतील। आता हा जो नागरिकांच्या समस्या आहेत ही कायमस्वरूपी शनिवारच्या दादा असणार आहे? अजून नाही, अजून तसं काही हा ना काय दरबार वगैरे नाही, हा जस्ट संवाद म्हणून नागरिकांशी संवाद म्हणून ठेवलेला आहे आणि इथून पुढच्या दौऱ्याला ते जाणार आहेत। मग वेळ होता म्हणून त्यांनी संवाद घेतलेला आहे आणि रोहितदादा हे प्रदेशवर सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे, त्यामुळे त्यांनी बारामतीत आलं तर काय वावगं नाही। नक्कीच हा जनता दरबार नाही तर नागरिकांशी संवाद आहे असं देखील काही नागरिक भेटीसाठी आलेले आहेत ते सांगत आहेत। एकंदरीत ज्या समस्या आहेत रोहितदादा यांनी देखील पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की जो पोल्ट्री व्यवसाय आहे किंवा ॲडमिशनचा काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या समस्या असतात, त्या सोडवण्यासाठी नागरिक हे येत असतात आणि सध्या ॲडमिशनची वेळ आहे आणि त्यानंतर पोल्ट्री व्यवसाय देखील मला भेटण्यासाठी येत असतात। त्यामुळे आज नागरिकांना भेटण्यासाठी मी येथे आप्पासाहेब सभागृह येथे नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्यांच्या त्या समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत। कॅमेरा पर्सन रोशनसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.